नमस्कार. विश्वास रानडे हा माझा शाळा सोबती म्हणजे इयत्ता 5वी पासून मॅट्रिकच्या वर्गापर्यंत आम्ही दोघंही एकाच वर्गामध्ये होतो. एकाच मास्तरांच्या हाताखाली जेवढं जमलं तेवढं आम्ही शिकलो आणि त्याच मास्तरांचा खरपूस असा मार दोघांनीही त्या त्या वेळेला खाल्लेला आहे. इयत्ता 5वीच्या अभ्यासक्रमामध्ये मराठीच्या विषयामध्ये व्याकरण नावाचं एक प्रकरण उघडलं गेलं आणि त्या व्याकरणामध्ये एक आणखीन प्रकरण किंवा उपविभाग होता म्हणी आणि वाक्यप्रचार. आता त्या अभ्यासाला म्हणी आणि वाक्यप्रचार येण्याच्या पूर्वीच अगदी कळत्या वयापासून काही ना काही मराठी भाषेतल्या सुंदर आणि चपकल अशा म्हणी आमच्या कानावरून गेलेल्या होत्या. अगदी लहानपणी मला आठवायचं झालं तर सगळ्यात पहिली माझ्या लक्षामध्ये असलेली आणि आई आणि आजीच्या तोंडी असलेली एक म्हण म्हणजे आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. माझी आजी आणि कधीतरी माझी आई एखाद्याला एखादं काम अतिशय महत्वाचं असेल ते दुसऱ्यावर विसंबून ते करायला सांगत असत आणि नंतर लक्षात येत असे की ज्याच्यावर मोठ्या विश्वासाने या कामाची जबाबदारी सोपवली होती त्याने त्या कामाचा पुरता बट्ट्या बोळ केलेला आहे. आणि मग साहजिकच आई किंवा आजी जिने कोणी हे काम सांगितलेलं असेल तिला अथपासून इथेपर्यंत परत सुरुवात करून ते काम आपल्या निगराणीखाली स्वतः करायला लागे आणि त्याच वेळेला त्या दोघींच्या तोंडातून म्हण बाहेर पडे की आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. त्याच्या जोडीला मग दाम करी काम, आयत्या बिळावर नागोबा, अग अग म्हशी मला कुठे नेशी या म्हणे वडीलधाऱ्यांच्या तोंडून शाळा सुरू व्हायच्या आधीच बऱ्याच वेळेला कानावर पडलेल्या होत्या. पण इयत्ता 5वी मध्ये मात्र त्या अभ्यासाला आल्यानंतर त्याच्यामध्ये एक वृक्षपणा वाटायला लागला. काळ भराभर निघून जात होता. मॅट्रिक नंतर माझे आणि विश्वास रानडेचे मार्ग वेगळे झाले. मी सायन्स घेऊन इंजिनिअरिंगची वाट धरली आणि त्याने सायन्स घेऊन पण दुसऱ्या कॉलेजला ॲडमिशन घेऊन मेडिकलचा पर्याय स्वीकारलेला होता. इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मग मी नोकरीला लागलो. त्याच्या पाठोपाठ लग्न झालं. काळ आपल्या गतीप्रमाणे घोड दौड करत निघालेला होता आणि माझ्या पॅरलल ट्रॅकवर असणाऱ्या माझ्या खास शाळा सोबत्याची ही प्रगती किंवा घोड दौड माझ्यासारखीच चाललेली होती. त्याने MBBS केलं, मग MS केलं आणि मुंबईचं जे उपनगर आहे बोरिवली नावाचं त्या बोरिवलीमधल्या साईबाबा नगर नावाच्या एका नगरामध्ये याने स्वतःचं क्लिनिक सुरू केलं. दरम्यानच्या काळात त्याचंही लग्न झालं. मीनाक्षी नावाच्या पॅथॉलॉजिस्ट बरोबर त्याचं लग्न झालं कारण त्यावेळेला डॉक्टर नवऱ्याला पॅथॉलॉजिस्ट बायको म्हणजे सर्वोत्तम जोडी असं मानलं जात होतं. साईबाबा नगरामध्ये आपली प्रॅक्टिस सुरू केलेल्या विश्वास रानडे डॉक्टरांची दिवसेंदिवस प्रगती होत होती. त्यांच्या हाताला गुण होता. लोकांचा हळूहळू त्यांच्यावर विश्वास बसायला लागला आणि आपल्याकडे आलेल्या पेशंटची आर्थिक परिस्थिती काय आहे याचा फारसा विचार न करता त्याला योग्य ते औषधोपचार देण्याचं एक व्रत या रानडे डॉक्टरांनी बोरिवलीमध्ये घेतलेलं आहे असं आजूबाजूचे लोक मोठ्या अभिमानाने म्हणायला लागले. काही वेळेला पेशंटकडे जर पुरेसे पैसे नसतील तर डॉक्टर पदरमोड करून का होईना ती पैशाची तूट भरून काढतात आणि रोग्याला हस्त खेळतं करून घरी पाठवतात. हे बोरिवलीतल्या अनेक लोकांनी अनेक वेळेला अनुभवलेलं होतं. यशाची सगळी कमान वाढत वाढत गेली आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये छोट्या क्लिनिकचं एका दुमजली हॉस्पिटलमध्ये रूपांतर झालं. डॉक्टर रानडे हे मोठं नाव आहे बोरिवलीमध्ये याची सगळ्यांना जाणीव व्हायला लागली आणि तोपर्यंत 2012 साल उजाडलेलं होतं. 2012 सालातल्या एका दिवशी म्हणजे त्या दिवशी सोमवार होता आणि सोमवारी या विश्वास रानडे नावाच्या माझ्या जिवलग मित्राचा अतिशय कळवळीचा असा एक फोन मला आला की सर्वोत्तम दोघंही आपण व्यापामध्ये गुंतलेले आहोत हे खरं आहे पण कधीतरी असं वाटतं की 2-3 तास आपण जसा शाळेमध्ये एकमेकांचा सहवास गप्पा गोष्टी अनुभवत होतो तसं पुन्हा एकदा घडून यावं.
मी त्याला म्हटलं की बाबा तुझ्यासारख्या माणसाला, जिवलग मित्राला मी कधीही वेळ देऊ शकतो, पण पर्यायाने तू डॉक्टरकी स्वीकारलेली आहेस. अर्जंट गोष्टी तुझ्या पुढे कायम दत्त म्हणून येऊन उभ्या राहतात आणि मी एखाद्या वेळेला वेळ काढून तुझ्याकडे जर गप्पा मारायला आलेला असेल तर मग त्याच वेळेला लागोपाठ असे अर्जंट पेशंट येत राहिले तर मग आपल्या काही गप्पा होणार नाहीत. मी तुझ्याकडे गप्पा मारायला येईन, पण एका पाठोपाठ एक जर अर्जंट पेशंट आले तर तुला त्यांच्यासाठी निघून जावं लागेल असं मी या माझ्या मित्राला सांगितलं. त्यावर हसत तो म्हणाला की हे बघ, आता माझं हॉस्पिटल बऱ्यापैकी मोठं आहे, 2-3 RMO नावाचे सहाय्यक डॉक्टर माझ्याकडे आहेत, त्यामुळे अगदी कितीही अर्जंट केस आले तरी मलाच धावत जावं लागेल असं नाही. आणि त्यातल्या त्यात रविवार सकाळ ही माझी तशी आरामाची किंवा सोयीची वेळ असते, कारण त्या दिवशी माझं OPD आणि ऑपरेशन नसतं. पण हॉस्पिटलला अजिबातच एक दिवस जाऊन चालणार नाही, म्हणून रविवारी सकाळी मी 9:30च्या ठोक्याला हॉस्पिटलमध्ये हजर होतो. एक सगळ्या रोग्यांना बघण्यासाठी राऊंड मारतो. मग जे काही कार्यवाही, कागदपत्र, सह्या शिक्के करायचे असतील ते करतो आणि दुपारी 1:30-2च्या सुमारास शांतपणे घरी निघून जातो आणि परत काही मी हॉस्पिटलला त्या दिवशी येत नाही. तेव्हा तू एखादा रविवार बघून जर आलास तर मग त्या दिवशी आपल्याला भरपूर गप्पा मारता येतील. विश्वासने एवढं सगळं अतिशय नम्रपणे आणि छातीठोकपणे सांगितल्यावर मी म्हटलं की हे बघ, आता लगोलग जो रविवार आहे त्याच रविवारी मी तुझ्याकडे येतो, फक्त मी येणार आहे हे लक्षात ठेव बुवा. असं म्हणून हसत हसत दोघांनी फोन खाली ठेवला. फोनवरचं बोलणं झाल्यानंतर त्याच्यानंतर जो रविवार आला त्या रविवारी सकाळी 9:30च्या ठोक्याला मी माझ्या मित्राच्या म्हणजे विश्वास रानडेच्या बोरिवलीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झालो. दाखल झाल्या झाल्या जे दृश्य दिसलं त्यामुळे मला काकणभर अभिमान वाटायला लागला. माझ्या खास मित्रांनी हे सगळं परिश्रमातून उभं केलेलं आहे याबद्दल मला त्याचं मनातल्या मनात कौतुक वाटायला लागलं. अतिशय देखणी वस्तू, त्यामध्ये असणारं मोजकं पण आवश्यक तेवढं फर्निचर, स्टाफची अतिशय नम्र असणारी वागणूक, हे सगळं अनुभव घेत घेत एक मजल्याच्या पूर्ण पायऱ्या चढून मी विश्वास रानडे नावाच्या डॉक्टरांच्या केबिनच्या बाहेर उभा राहिलो आणि त्या केबिनच्या दरवाजाला असलेल्या काचेच्या खिडकीतून आतमध्ये बघायला सुरुवात केली तर माझा मित्र शांतपणे खुर्चीवर रेलून जणू काही माझी वाट बघत होतं. अशा सगळ्या रूपामध्ये त्याला बघितल्यानंतर मला अतीव समाधान झालं आणि मग मी दारावर टकटक केली. त्याने चमकून त्या काचेच्या खिडकीकडे बघितलं. त्याला माझा चेहरा दिसल्यावर तो पटकन उभा राहिला आणि तो उभा राहिल्याचं बघितल्याबरोबर कुठचाही मग औपचारिकपणा न ठेवता मी ते दार ढकललं आणि माझ्या मित्राच्या समोर जाऊन उभा राहिलो. दोघंही एकमेकांना जवळजवळ पहिली 2 मिनिटं नुसतं बघत होतो आणि मग पटकन सावध होऊन विश्वास रानडेंनी मला सांगितलं की अरे सर्वोत्तम, उभा कायस, बस की. विश्वास रानडे डॉक्टरांच्या समोर बसून खास मित्रत्वाच्या नात्याने जुन्या सुकड्या आठवणींना परत एकदा उजाळा देताना आम्ही एकमेकांशी गप्पा नावाच्या ज्या काही गोष्टी सुरू केल्या होत्या त्याच्यामध्ये रंगून जायला लागलो. मध्येच एकदा चहा झाला, मग चहा आणि भज्यांचं आवर्तन झालं. पण जसा जसा काळ जात होता तसा तसा आम्ही अधिकाधिक एकमेकांच्या जवळ असणाऱ्या किंवा जवळ आणणाऱ्या काळाकडे फार वेगाने जात होतो. मग गप्पांमध्ये जुनी माणसं, जुने शिक्षक, त्यावेळचं आपलं शाळेतलं वातावरण, हे सगळं एका पाठोपाठ एक ओघाने यायला लागलं. काही वेळेला त्या स्मृती आम्हाला थोड्याशा हबकावून गेल्या. काही वेळेला त्या काळात घडलेले किस्से आजही आम्हाला खळाळून हसायला भाग पाडत होते. आणि एवढ्यात बरोबर 11:02 आम्ही बसलेल्या त्या केबिनच्या दारावर टकटक झाली आणि
विश्वास रानडे नावाच्या माझ्या मित्राने समोर बसलेल्या त्या डॉक्टरने चमकून परत एकदा त्या केबिनला असणाऱ्या दरवाजाच्या काचेच्या खिडकीकडे बघितलं आणि पटकन मगात सारखा उठून उभा राहत तो म्हणाला की या बाबा आतमध्ये या बाबा आतमध्ये या असं विश्वासनी म्हटल्याबरोबर आता आतमध्ये नक्की कोण बाबा येत आहेत असं एक कुतूहल माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि मी सुद्धा मान वळवून त्या दरवाजाकडे बघायला लागलो. थोड्याच वेळात तो दरवाजा ढकलला गेला आणि साधारण 68-70 वर्ष वय असलेल्या 5.5-6 फुटाची उंची, स्वच्छ गोरावर्ण, खारे डोळे, अंगात पांढरा शर्ट, कमरेला लाल पट्टा आणि खाली खाकी रंगाची पॅन्ट घातलेले एक गृहस्थ पटकन आतमध्ये येताना मला दिसले आणि हे बाबा काय असं म्हणत मी सुस्कारा टाकेपर्यंत त्या आलेल्या गृहस्थाने पटकन आपल्या जवळच्या पिशवीमधून एक स्टीलचा डबा काढला आणि तो डबा विश्वास रानडे डॉक्टरांच्या समोर टेबलावर ठेवत ते म्हणाले, डॉक्टर तुम्हाला डाळिंब्यांची उसळ आवडते हे मला माहीत आहे आणि आज आमच्या घरी ती होणार होती हे मला कळल्यापासून मी ठरवलं होतं की पहिला डबा भरून तुमच्यापर्यंत ही उसळ पोहोचवायची. एवढं बोलून शांतपणे जरा उभं राहत मग जरासं नमस्ते केल्यासारखं करत हे आलेले गृहस्थ त्या डॉक्टरांच्या केबिनच्या मध्ये डॉक्टरांच्या एका बाजूला सलगी करून उभे राहिलेले मला दिसले. विश्वास रानडे डॉक्टरांनी आलेल्या या माणसाचा योग्य तो मान सन्मान आदर राखेल असा नमस्कार केला आणि ते काही बोलायला सुरुवात करणार एवढ्यात आलेल्या त्या गृहस्थांनी उभ्या उभ्या परत एकदा नमस्कार करून डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली, बरं झालं डॉक्टर, तुमच्या लक्षामध्ये ती गोष्ट योग्य वेळी आली. खरं तर ती गोष्ट माझ्या घराच्या जवळ घडली पण मला त्याचा परिणाम जाणवला नाही, पण तुम्ही मात्र नेमकेपणाने ती ओळखून योग्य वेळी योग्य सूचना मला दिल्या आणि म्हणून आज मी ठणठणीत बरा झालेला आहे आणि हेही आपल्याला सांगायचं होतं म्हणून खास आज रविवार असूनही वाटवाकडी करून मी तुमच्याकडे आलेला आहे. एवढं सगळं त्या गृहस्थांच्या तोंडून ऐकल्यानंतर हा आलेला गृहस्थ सन्मान्य अतिथी नसून या डॉक्टरांचा पेशंट आहे हे माझ्या लक्षामध्ये आलं आणि एकंदर त्यांचा औपचारिकपणाचा जो सगळा आविर्भाव होता त्याच्यावरून हे पाणी कुठच्या मुशीमधून बाहेर पडून आलेलं आहे याचा पुरेपूर अंदाज मला यायला लागला. पण हा अंदाज आता किती खरा आणि किती खोटा याची फक्त शहानिशा होणं बाकी होतं. डॉक्टरांनी सांगितलेलं हे सगळं समोरच्या माणसांनी जे सांगितलं होतं ते सगळं ऐकून घेतलं, त्याच्यावर आपली हसून खुशी जाहीर केली आणि तेवढ्यामध्ये त्या आलेल्या 67-68 वर्षाच्या गृहस्थाने पटकन माझ्याकडे वळून एक इशारा करत हे कोण बुवा असं प्रश्नार्थक चिन्ह करून डॉक्टरांना न बोलता सगळं काही विचारलं. त्याच्यावर विश्वासने सांगितलं की हा सर्वोत्तम केतकर माझा शाळा सोबती आहे. बाजूला बसलेला हा माणूस आपल्या डॉक्टरांचा शाळा सोबती आहे हे लक्षात आल्यानंतर आलेल्या त्या 68-70 वर्षाच्या गृहस्थाने पटकन एक गिरकी घेऊन माझ्याकडे मोर्चा वळवला, मला अति औपचारिक असा नमस्कार केला आणि स्वतः सांगायला सुरुवात केली की हे बघा, माझं नाव रघुनाथ मोरेश्वर पाध्ये, मी नगर विकास खात्यामध्ये मंत्रालयामध्ये 32-35 वर्षाची सर्व्हिस करून गेल्या 5-7 वर्षापूर्वी रिटायर्ड झालेला आहे. संबंध नोकरीमध्ये माझ्या नावाला बट्टा मी काही लागून दिलेला नाही आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट नंतर आपल्या अंगाला शरीराला गंज लागू नये म्हणून जाणीवपूर्वक मी काही उपक्रम सुरू केलेले आहेत. त्याच्यामुळे ऑफिसला मी जात असताना जेवढी माझी धावपळ होत असे तेवढीच धावपळ जवळपास आता होत असते. मी बाहेर असल्यामुळे घरातल्या लोकांनाही माझा फारसा जाच राहत नाही आणि मलाही
थोडंसं सामाजिक काम केल्याचं फसवं का होईना पण समाधान मिळतं. आता फसवं का होईना पण समाधान मिळतं इतकं स्वच्छपणे सांगणारा माणूस मला आयुष्यामध्ये पहिल्यांदा भेटलेला होता. मी अधिक लक्षपूर्वक या आलेल्या पाध्ये बाबांचं म्हणणं ऐकायला लागलो. तोपर्यंत त्यांची गाडी पुढे स्टेशन घेत सुटलेली होती. ते म्हणाले की हे बघा, तुकारामापासून गाडगे महाराजांपर्यंत सगळ्यांनी या समाजाला वठणीवर आणण्यासाठी किंवा सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. त्या दोघांनी तर आपल्या आयुष्याचं चंदन करून टाकलं. पण समाज हा त्यावेळी जसा होता तसाच आज आहे आणि मी त्याच्यामध्ये सामाजिक कार्याचं जे काही पाणी टाकतो आहे त्याच्यामुळे आता समाज बदलेल असा काही भ्रम माझ्या मनात नाही. पण आपला वेळ चांगला जातो, 4 नवीन लोकांच्या ओळखी होतात आणि अगदीच घरी बसून रटाळ TV सिरियल बघण्यापेक्षा 4 लोकांना कुठेतरी होईल तेवढे मदत होते, एवढाच त्याचा हेतू आहे. असं सगळं धडाधड धडाधड सांगितल्यानंतर हे माणूस कुठचं पाणी आहे हे मगाशी मी जे अंदाज मानला होता तो अंदाज पूर्णपणे खरा ठरल्याचा मला विश्वास वाटायला लागला. आणि मग आपला हा सगळा परिचय एका ठराविक पठडीमध्ये दिल्यानंतर त्याने प्रश्नार्थक मुद्रेनी माझ्याकडे बघायला सुरुवात केली. आणि त्या प्रश्नार्थक मुद्रेनी बघण्याचा अर्थ एवढाच होता की मी माझा परिचय करून दिलेला आहे, आता आपण आपला परिचय सांगावा. सर्वसाधारणपणे ती जी पद्धत होती ती राष्ट्रसंघाची म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती. मी सुद्धा काही वेळ त्या मांडवाखालून गेलो असल्यामुळे या पाध्ये बुवांना पटेल असाच माझा परिचय खणखणीत भाषेमध्ये मुद्देसूद प्रकारे मी त्यांना करून दिला. त्यांना त्याच्यामुळे संतोष जाहला असं काहीतरी मला वाटायला लागलं. आणि मग पटकन माझ्याकडे अद्दल जवळ येऊन हे पाध्ये बाबा मला म्हणाले की केतकर, या 2 बिल्डिंग सोडून त्याच्यानंतर 3ऱ्या 4थ्या बिल्डिंगमध्ये मी राहतो. पुढच्या वेळेला तुम्ही आपल्या मित्राकडे म्हणजे आमच्या डॉक्टरांकडे याल तेव्हा चहा घ्यायला माझ्या घरी जर आलात तर मला बरं वाटेल. एवढं बोलून परत आपल्या हातातली ती पिशवी सावरत डॉक्टरांना अच्छा केल्यासारखं करत हे पाध्ये बाबा त्या आमच्या केबिनमधनं बाहेर पडले. ते बाहेर गेलेले आहे त्याची खात्री झाल्यानंतर मी सहज खुणेने विश्वास रानडेला विचारलं की बाबा हा काय एकंदर सगळा प्रकार आहे, कारण त्याच्याबद्दल योग्य ते किंवा योग्य तेवढं कुतूहल माझ्या मनामध्ये निर्माण झालेलं होतं. ते म्हणाले की हे बाबा पाध्ये, अर्धा परिचय त्यांनी तुला करून दिलेलाच आहे, पण काही वर्षापूर्वी यांच्या नातवाला आणि मुलाला एकदम बरं नाहीसं झालं होतं म्हणून त्या दोघांना घेऊन सगळ्यात पहिल्यांदा हे माझ्याकडे आले होते. ईश्वरी कृपेने माझ्या एकंदर अभ्यासाने दिलेल्या औषधामुळे त्या दोघांना लवकर बरं वाटलं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कधीतरी सामाजिक काम करायच्या उद्देशाने, कधी नुसतं भेटायच्या उद्देशाने किंवा अगदीच नाही तर कधीतरी हे डाळिंब्यांची उसळ देण्याच्या निमित्ताने हे पाध्ये बाबा माझ्याकडे येत असतात. पण आज तागायत माझा कोणत्याही कामामध्ये खोळंबा होणार नाही याची पुरेपूर जाणीव याला आहे आणि तशी काळजी या माणसाने आजपर्यंत घेतलेली आहे. आणि म्हणूनच केव्हाही ते आले तरी त्यांचं स्वागत करण्यासाठी मी उत्सुक असतो. तसं त्यांनी जसं सांगितलं तसं नगरविकास सारख्या खात्यामध्ये या माणसाने 32-35 वर्ष काढले, पण कुठच्याही वाकड्या तिकड्या फाईलवर आपण सही केलेली नाही हे आज तागायत ते लोकांना सांगतात. मुख्यमंत्री सर्वसाधारणपणे नगरविकास आणि महसूल खातं आपल्याकडे ठेवतात, ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्याची कारणं सगळ्यांना माहीत आहेत. तेव्हा अशाच अडचणीच्या असलेल्या किंवा पाध्ये बाबांच्या दृष्टीने वाकडी तिकडी असलेली एक फाईल या पाध्ये बाबांकडे सही करण्यासाठी गेली. त्यांनी त्याला स्वच्छ निकार दिला. मग मुख्यमंत्र्यांच्या PAने आडवळणाने त्यांना
त्या फाईलवर सही करून पुढे पाठवण्यासाठी सांगितलं. त्यालाही त्यांनी जुमानलं नाही. मग बरोबरच्या ऑफिसरने जरा वेगळ्या पद्धतीने समज देण्याच्या मिशाने या पाध्ये बाबांना सांगितलं. त्यांनाही या पाध्ये बाबांनी भीक घातली नाही आणि हे वाढणारं प्रेशर जसं जास्त किंवा डोक्याच्या वर वाढायला लागलं तसं मग एक दिवस या सगळ्या लोकांना बाजूला ठेवून ती फाईल घेऊन थेट मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये घुसून मुख्यमंत्र्यांना या आमच्या पाध्ये बाबांनी सरळ सरळ जाऊन सांगितलं की साहेब, असल्या वाकड्या तिकड्या फाईल परत सही करायसाठी माझ्याकडे पाठवू नका. मी त्याच्यावर सही करणार नाही आणि तुम्हाला त्या सही करून घ्यायच्याच असतील तर मला 2 तास आधी सांगा. मी अर्ध्या दिवसाची रजा टाकून निघून जाईन. मग त्या उरलेल्या अर्ध्या दिवसासाठी माझ्या कामाचा चार्ज तुम्ही दुसऱ्या एखाद्या माणसाला द्या आणि त्या कॅपॅसिटीमध्ये त्याच्याकडनं सही करून घ्या. साक्षात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला त्याच्या केबिनमध्ये जाऊन या असल्या वाकड्या तिकड्या फाईल माझ्याकडे पाठवू नका हे सुनावणारे आत्ताच येऊन गेलेले ते बाबा पाध्ये आहेत. अर्थातच या सगळ्या गोष्टीमुळे बाबा पाध्येंबद्दल माझ्या मनामध्ये असलेला आदर कणाकणाने वाढायलाच लागला होता. पण त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार या सराट्याच्या रानामध्ये शिरता शिरता विश्वास रानडे परत एकदा आपल्या खुर्चीवर मागे रेलत मला म्हणाला, पण प्रत्येक माणसाची बाबा काहीतरी एक खासियत असते आणि कुठची तरी एक दुखरी नस असते. त्या दुखऱ्या नसेवर जर कधी आपल्याला हात ठेवता आला तर काही वेळेला ते फायद्याचं असतं. आता इतकं चांगलं चारित्र्य आणि चरित्र असणाऱ्या बाबा पाध्येंची कोणती दुखरी नस या विश्वास रानडे डॉक्टरांना सापडले असं साहजिकच कुतूहल माझ्या मनामध्ये निर्माण झालं आणि त्यावर विश्वास रानडे माझ्या चेहऱ्यावर एकंदर जे काही हावभाव उमटले होते त्याकडे बघून म्हणाला की सर्वोत्तम, आपण शाळेमध्ये काही म्हणी शिकल्या, पण आता गेलेल्या काळामध्ये काही नवीन म्हणी जन्माला आलेल्या आहेत आणि त्यातली एक म्हण म्हणजे गिराईक बघून पुडी बांधणे. आता ही म्हण मी तोपर्यंत 5-10 वेळा ऐकलेली होती. फार मोठं जबरी नाही, पण जाता जाता कोणाचं एखादं छोटंसं नुकसान किंवा त्याचा तोटा अलाणा फलाण्याच्या बाबतीमध्ये करत असेल तर मग म्हणण्याची पद्धत आहे की अलाण्याने फलाण्याचे गिराईक बघून पुडी बांधले. आता या पाध्ये बाबांची विश्वास रानडेने पुडी बांधली की या विश्वास रानडेने त्या बाबा पाध्यांची पुडी बांधली, एवढा सस्पेन्स माझ्या पुढे राहिलेला होता. त्या सस्पेन्सची खुल्ला उलगड करत समोर बसलेला माझा मित्र विश्वास रानडे सांगायला लागला की असेच काही महिन्यापूर्वी माझ्याकडे हे बाबा धावत धावत आले आणि म्हणाले की डॉक्टर, मला जरा तपासा हो. आता 68-70च्या जवळ गेलेलं वय, त्यामुळे काहीतरी शरीरामध्ये दोष निर्माण झाला असेल असं मला प्रामाणिकपणे वाटलं आणि म्हणून घाईघाईने बाकीच्या 2-4 पेशंटना बाजूला ठेवून मी या बाबा पाध्यांना क्लिनिकच्या आतमध्ये घेतलं. असलेल्या बेडवर झोपवलं. टेट्रोस्कोप घेऊन त्यांची छाती, पाठ आणि जे काही तपासायचं ते तपासलं. छातीचे ठोके धबधब पडत होते, फुफ्फुस व्यवस्थित काम करत होतं आणि मग त्यांना आमच्या ज्या नेहमीच्या पठडी माणसाचा फिटनेस चेक करायचा आहे त्याप्रमाणे हातपाय वर करा, मुठी बंद करा, मुठी सोडा, जोरात श्वास घ्या असं सगळं सांगितलं आणि त्याच्यामध्ये हे हाड अजूनही पहिल्या इतकंच मजबूत आहे किंवा लोखंडाचं दुसरं नाव बाबा पाध्ये आहेत असं मला डॉक्टर म्हणून वाटायला लागलं. पण बाबांनी मला जे काही आता सांगितलं होतं की सकाळी उठल्यानंतर माझी छाती भरून येते, श्वास घ्यायला मला त्रास व्हायला लागतो, ते सगळं डोक्यामध्ये ठेवून आपल्याला बरोबरच्या या तपासणीमध्ये काही जाणवलं नसलं तरी बाबा आता थोडे यांचे रिपोर्ट काढून घेऊया. या उद्देशाने मी बाबांना म्हटलं की बाबा, तसं फारसं काही तुम्हाला झालेलं आहे असं मला वाटत नाही, पण आपण एकदा हे सगळे रिपोर्ट करून घेऊया.
बाबांनी मी रिपोर्ट करायच्या ज्या चाचण्या होत्या त्या लिहिलेला कागद घेऊन गेले. त्यांनी शिस्तशीर सगळ्या चाचण्या केल्या आणि 2-4 दिवसांनी त्या सगळ्या चाचण्यांचे आलेले रिपोर्ट घेऊन बाबा मला परत भेटायला आले. मी जेव्हा रिपोर्ट बघितलं तेव्हा मला हायसं किंवा थोडासा आनंद झाला, कारण ते रिपोर्ट सगळे आरशासारखे स्वच्छ होते. कुठेही काहीही कुठच्याही गोष्टीची कमतरता किंवा न्यून नव्हतं. मग कदाचित हे थोड्याशा शरीराने दिलेल्या प्रतिसादामुळे, वाढत्या वयाच्या परिणामामुळे असावं. थोडीशी आतमध्ये काही बाजू कुंकुमत झालेली असावी. म्हणून मग यांना मी टॉनिकच्या गोळ्या दिल्या आणि सांगितलं, बाबा मी रिपोर्ट बघितले, हे तुम्ही टॉनिक 15 दिवस घ्या, त्याने तुम्हाला पूर्ण फरक पडेल. तुम्हाला जो त्रास होतो सकाळी उठल्यावर तो काही होणार नाही. बाबा पाध्ये निघून गेले. 15 दिवस सांगितलेल्या पद्धतीने शिस्तशीर राहून त्यांनी त्या सगळ्या गोळ्या घेतल्या आणि 16व्या दिवशी मला परत सांगायला आले की डॉक्टर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी या सगळ्या गोळ्या व्यवस्थित घेतल्या, पण मला काडीचाही फरक पडला नाही. आता आपण टॉनिक दिलेलं ते लागू पडत नाही. सगळे रिपोर्ट स्वच्छ आलेले. हे सगळं बघितल्यावर मी थोडा चक्रावायला लागलो आणि बाबांना म्हटलं की बाबा असं करा, अजून 5 दिवस या गोळ्या घ्या आणि मग आपण बघू. असं म्हणून त्या दिवशी माझ्या नेहमीच्या तत्वाच्या विरुद्ध जास्त 5 दिवसाच्या गोळ्या घ्यायला सांगून मी बाबांना वाटेल लावलं. आणि मग त्या 5 दिवसामध्ये माझ्यापेक्षा जे सिनियर डॉक्टर होते त्यांच्याशी या बाबा पाध्येंबद्दल मी बोललो. जे ज्युनियर डॉक्टर होते ते माझ्या नंतर प्रॅक्टिसमध्ये आले असले तरी त्यांना काही नवीन टेक्नॉलॉजी, नवीन गोष्टी माहीत असायची शक्यता असेल, या एका जाणीवेतून मी त्यांच्याशी बोललो. पण दोघांचं मत एकच पडलं की तुला प्रत्यक्षात काही वाटत नसेल, टॉनिक देऊनही तसंच असेल आणि सगळे रिपोर्ट जर स्वच्छ आलेले असतील तर मग त्या म्हाताऱ्याला तू सरळ सांगून टाक की बाबा तुम्हाला काही झालेलं नाही, असं सांगून त्याला वाटेला लावून टाक. आता बाबा पाध्येंसारख्या माणसाला वाटेला लावणं मला शक्य नव्हतं. म्हणून या 5 दिवसामध्ये बाबा परत उगवायच्या आधी आपल्याला काही वेगळं बघता येईल का, या पद्धतीने मी विचार सुरू केला. आणि पटकन एका क्षणी माझ्या मनामध्ये बीज चमकले आणि बहुतेक हेच या बाबांच्या प्रश्नाचं उत्तर असावं असं मला वाटायला लागलं. ते एकदा वाटल्यानंतर बाबा येतील म्हणून मला जी भीती वाटत होती ती सगळी दूर झाली. आणि आता कधी बाबा येतात याची मी आतुरतेने म्हणजे 6व्या दिवसाची वाट बघायला लागलो. दरम्यानच्या काळामध्ये त्यावेळेला असं होतं की बाबा रामदेवांचे अनेक कार्यक्रम मुंबईमध्ये होत होते आणि हे बाबा पाध्ये जिथे राहतात त्यांच्या शेजारच्या ग्राउंडमध्ये असा काही महिन्यापूर्वी म्हणजे 2-2.5 महिन्यापूर्वी बाबा रामदेवांचा योगासनाचा आणि प्राणायामाचा एक वर्ग झालेला होता. त्या वर्गामध्ये या आमच्या बाबा पाध्येने सकाळी 6 वाजल्यापासून 8 वाजेपर्यंत सलग 4ही दिवस उपस्थिती लावलेली होती. आणि त्या उपस्थितीचा किंवा या रामदेव बाबांच्या एकंदर योगासनाचा आपण आता फायदा करून घ्यावा आणि या बाबा पाध्येंना आपल्या मनामध्ये जे काही आलेलं आहे ते सांगावं असा माझा पक्का निश्चय झाला. 6व्या दिवशी बाबा परत आले. त्यांचा चेहरा पडलेला होता. डॉक्टर, तुम्ही सगळ्यांना बरं करता, मलाच का मागे ठेवता, असं काहीसं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट लिहिल्याचं मला दिसत होतं. पण मी उत्साहामध्ये होतो. मी बाबांना सांगितलं की बाबा काय झालं हे तुम्ही मला सांगू नका, मला आधी तुम्हाला तपासायचं आहे. आता याने बाबा थोडेसे काळजीत पडले. आपण आपल्याला फरक पडलेला नाही हे सांगायच्या आधीच डॉक्टरांनी ते बहुधा ओळखलेलं आहे असं काहीसं त्यांना वाटायला लागलं. ते निमूटपणे शेजारच्या बेडवर आजारी माणसासारखे पडले. मी अगदी पहिल्या वेळेला त्यांना जसं तपासलं होतं तसं पूर्ण तपासलं आणि मला मनामध्ये माहीत होतं की दुसऱ्या वेळेला म्हणजे आज मी ही जी तपासणी करतोय ते तपासणी करण्याचं ढोंग आहे. ही केवळ काहीतरी बतावणी करण्याची किंवा पार्श्वभूमी तयार करण्याची बाब आहे. मगासारखंच मी बाबांना पुढे बसा, मागे बसा, वाकून बघा, उठून बघा केलं आणि मग
अतिशय धीर गंभीर आवाजामध्ये मी या बाबांना विचारलं की बाबा, तुम्ही सकाळी किती वाजता उठता? बाबा पाध्ये मला म्हणाले की डॉक्टर, मी 5:30 वाजता उठतो आणि सकाळचं सगळं अन्नी कुरकून बरोबर 6 वाजता मी प्राणायाम योगक्रिया करायला बसतो आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं ते 6 वाजल्यापासून मला होतं, छाती भरून येते, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. आता डॉक्टरी शास्त्राप्रमाणे हा थोडासा वार्धक्याचा परिणाम होता, पण बाबांना हे पटणारं नव्हतं. ह्याची खात्री मला झालेली असल्यामुळे मग या विश्वास डॉक्टरांनी बाबांना सांगितलं की बाबा, तुम्ही 5:30 वाजता उठत असाल तर उद्यापासून 5 वाजता उठा, जमलं तर 4:30 वाजता उठा आणि 5:30 किंवा 5 वाजता तुम्ही तुमचा प्राणायाम योगक्रिया व्यायाम करायला सुरुवात करा. आता साहजिकच डॉक्टरांनी हे असं का सांगावं असं एक प्रश्नचिन्ह बाबांच्या म्हणजे बाबा पाध्यांच्या चेहऱ्यावर मला दिसायला लागलं. ते बघितल्याबरोबर आपण आता फासा टाकायचा हे मी मनाशी निश्चयपूर्वक जे ठरवलेलं होतं ती वेळ आलेली आहे असं मला वाटलं आणि मी फासा टाकला. डॉक्टर मग या बाबा पाध्यांच्या जवळ जाऊन म्हणाले की अहो बाबा, काही दिवसापूर्वी रामदेव बाबांचा योगासनाचा वर्ग झालेला होता आणि तिथे जवळजवळ 2-3 हजार लोक जमलेले होते. तुम्ही पण त्याच्यामध्ये होता. रामदेव बाबांनी सगळ्या लोकांना काय सांगितलंय? सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत फक्त श्वास घ्या, श्वास सोडा, काम धंदे सगळे बाजूला राहून द्या, श्वास घ्या आणि श्वास सोडा. आता तुम्ही जेव्हा 6 वाजता योगिक क्रिया तुमचा प्राणायाम करायला बसता त्याच वेळेला रामदेव बाबांचे अनेक शिष्य तुमच्या आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये अख्ख्या बोरिवलीमध्ये बसून श्वास घेण्याचं काम करत असतात आणि सगळा ऑक्सिजन ते लोक शोषून घेतात, म्हणून तुम्हाला ऑक्सिजन कमी पडतो आणि मग छाती भरून येते, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो. बाबांना ते पटकन पटलं आणि उद्यापासून डॉक्टर बघा, मी 5 वाजता प्राणायाम सुरू करतो. म्हणजे बाबा रामदेवांचे सगळे शिष्य हे ऑक्सिजन ओढायचं काम करायच्या आधी मी माझा ऑक्सिजन घेऊन टाकतो असं म्हणून पटकन उडी मारून बाबा खाली उतरले आणि मला नमस्कार करून निघून गेले. या गोष्टीला आज जेमतेम 12 किंवा 15 दिवस होत आहेत. हे थोडंसं थांबून एवढं सगळं झाल्यावर विश्वास मला म्हणाला की हे बघ, आज तू जे ऐकलंस ते सगळं तुझ्या लक्षामध्ये असेलच की बाबांनी आज मला येऊन सांगितलं की डॉक्टर, आता मी ठणठणीत बरा झालेला आहे हे मी तुम्हाला सांगायला आज आलेला आहे. आणि तुम्हाला लक्षामध्ये एक गोष्ट आली जी माझ्या घराच्या बाजूला होऊन माझ्या लक्षात नव्हती आली आणि तेच माझ्या रोगाचं कारण होतं. खरं तर हे वार्धक्याचा परिणाम आहे असं सांगून बाबांना पटलं नसतं, पण मगाशी जी हल्ली प्रचलित होणारी नवीन म्हण आहे की गिराईक बघून पुडी बांधायची, तसं काहीसं माझ्या बाबा पाध्यांच्या भल्यासाठी त्यावेळेला मी केलं. बाबांना सांगितलं की सगळे लोक ऑक्सिजन शोषून घेतात, त्याच्या आधी तुम्ही तुमचा ऑक्सिजन घ्या आणि ते आज फळाला आलं. बाबा पाध्ये, माझा मित्र डॉक्टर रानडे यांची ही सगळी कथा ऐकून आपल्याला जे काही वाटलं असेल ते खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे आणि वाढत्या वयाबरोबर असा काही त्रास व्हायला लागल्यानंतर बाबा पाध्यांसारखी आपली कुणीतरी गिराईक बघून पुडी बांधणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे, असा एक सल्ला म्हणून मी तुम्हाला देतो.